पहिला, भारतीय संविधानाने नागरिकांना प्रदान केलेले स्वातंत्र्याचे विविध हक्क सविस्तर स्पष्ट करा. आता स्वातंत्र्याचे हक्क म्हणलं की संविधानाचं कलम 19 ते 22 समोर येतं. हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा कळा आहे. म्हणजे बघा, कलम 19 हे आपल्याला 6 प्रकारची मूलभूत स्वातंत्र्य देतं. अच्छा, म्हणजे कोणती 6 स्वातंत्र्य? म्हणजे आपलं मत मुक्तपणे मांडण्याचं, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विनाशस्त्र शांततेने एकत्र येण्याचं, संघटना स्थापन करण्याचं, तसंच भारतभर कुठेही मुक्त संचार करण्याचं, स्थायिक होण्याचं आणि स्वतःच्या आवडीचा व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य. बापरे, म्हणजे हे कलम 19 एका VIP पास सारखंच आहे म्हणायचं, जे नागरिकांना भारतभर मुक्तपणे फिरण्याचं आणि जगण्याचं स्वातंत्र्य देतं. अगदी अचूक उपमा दिलीत. पण नुसता पास असून भागत नाही ना, त्याला सुरक्षेचं कवचही लागतं. ते येतं कलम 20 मधून, जे एकाच गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा होण्यापासून वाचवतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलम 21, जीविताचा हक्क. कायद्याच्या प्रक्रियेशिवाय कुणाचेही जीवन हिरावून घेता येणार नाही. आणि कलम 22 हे अटकेपासून संरक्षण देतं. म्हणजे अटक झालीच तर 24 तासात न्यायाधीशासमोर हजर करणं सक्तीचं आहे. म्हणजे स्वातंत्र्याचं हे कायदेशीर जाळं खूपच भक्कम आहे. बरं, आता मी दुसऱ्या प्रश्नाकडे वळते. प्रश्न दुसरा, भारतीय अर्थव्यवस्थेपुढील प्रमुख आव्हाने सांगून आधुनिक बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा. आता मगाशी आपण व्यवसायाच्या स्वातंत्र्याबद्दल बोललो, पण आधुनिक अर्थव्यवस्थेत रोजगार निर्माण करणंच एक मोठं आव्हान बनलंय. ते कसं काय? कारण आजची अर्थव्यवस्था ही भांडवल प्रधान आहे. नफा कमवणं हे तिचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे मानवी श्रमाची जागा वेगाने यंत्रे आणि तंत्रज्ञान घेत आहेत. पण आपण तर नेहमी म्हणतो की तंत्रज्ञानामुळे कामे सोपी होतात. इथे तर तंत्रज्ञानच बेरोजगारीचं मुख्य कारण कसं ठरतंय, हे खरोखरच विचार करायला लावणारं आहे. हो, आणि भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात जिथे मुबलक मनुष्यबळ आहे, तिथे यंत्रांचा अतिवापर घातक ठरतो. याशिवाय दुसरं मुख्य कारण म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी. म्हणजे पदवीधर तरुणांमधील व्यावहारिक कौशल्यांचा अभाव. बरोबर? अगदी बरोबर. नुसत्या पदव्या आहेत, पण प्रत्यक्ष कामासाठी लागणारं कौशल्य नाही. हे खूप भयानक आहे. नक्कीच. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न तिसरा, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये आणि मूलभूत हक्कांचा घटनात्मक दर्जा यांचे महत्त्व सांगा. मूळ संविधानात कर्तव्यांचा उल्लेख नव्हता. पण 42व्या घटना दुरुस्तीने कलम 51 क मध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केली गेली. म्हणजे संविधानाचा आणि राष्ट्रध्वजाचा आदर करणे वगैरे. हो, आणि पर्यावरण संवर्धन करणंही त्यातच येतं. पण यासोबतच जे मूलभूत हक्क आहेत त्यांचा घटनात्मक दर्जा निसर्गदत्त मानला गेला आहे. राज्याला ते हिरावून घेता येत नाहीत. आणि जर असा प्रयत्न झालाच तर नागरिकांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयाशी जोडलेली एक प्रकारची इमर्जन्सी हॉटलाईनच आहे. काही अन्याय झाला की थेट संपर्क करायचा. अगदी बरोबर. चला, आता चौथा प्रश्न वाचते. प्रश्न चौथा, भारतीय संविधानातील रोजगार हक्कांच्या तरतुदी आणि मार्गदर्शक तत्वांचा परस्पर संबंध स्पष्ट करा. हा संबंध खूप रंजक आहे. आपण कलम 21 बद्दल बोललो, जगण्याचा हक्क. हो, पण सन्मानाने जगण्यासाठी रोजगाराची गरज असते. हो, काम नसेल तर खाणार काय? अगदी. म्हणूनच संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमधील कलम 41 हे कामाचा हक्क मिळवून देण्याविषयी सांगतं. मूलभूत हक्क आणि ही मार्गदर्शक तत्वे एकमेकांशी घट्ट जोडलेली आहेत. याच विचारातून महाराष्ट्रात 1977चा रोजगार हमी कायदा अस्तित्वात आला. थोडक्यात सांगायचं तर जगण्याचा हक्क आणि कामाचा हक्क हे इंधनाविना असलेल्या गाडीसारखे आहेत. गाडीत रोजगाराचं इंधन नसेल तर केवळ जगण्याच्या हक्काला काहीच अर्थ उरत नाही. अत्यंत चपखल उदाहरण. आता पाचवा प्रश्न वाचूया. प्रश्न पाचवा, छुपी बेकारी आणि अर्धबेकारी यातील फरक स्पष्ट करून आधुनिक काळातील बेरोजगारीची कारणे लिहा. आता छुपी बेकारी म्हणजे काय, तर एखाद्या कामात गरजेपेक्षा जास्त लोक असणं. म्हणजे शेतीचं उदाहरण घ्या. 2 माणसांच्या कामासाठी कुटुंबातले 5 लोक शेतात राबतात. पण त्यामुळे उत्पादन थोडीच वाढतंय. तेच तर, त्यांची उत्पादकता शून्य असते. ते कामावर दिसतात पण प्रत्यक्षात बेरोजगारच असतात. अच्छा, आणि मग अर्धबेकारी म्हणजे काय? अर्धबेकारी म्हणजे एखाद्याच्या क्षमतेपेक्षा खूप खालच्या दर्जाचं काम करणं किंवा पूर्ण वेळ काम न मिळणं. जसं की एखाद्या पदवीधराने शिपायाचं काम करणं. बापरे, एका उच्च शिक्षित तरुणाने नाईलाजाने शिपायाचं काम करणं हे अर्धबेकारीचं अत्यंत विदारक उदाहरण आहे. हो, आणि वाढणारी लोकसंख्या आणि शेतीवरील अतिताण ही याची मुख्य कारणे आहेत.
पुढचा प्रश्न याच समस्येवरील उपायाबद्दल आहे. मी वाचते. प्रश्न 6वा. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचं महत्त्व आणि तिला मिळणाऱ्या पाठिंब्याची कारणे सांगा. या योजनेचं महत्त्व समजण्यासाठी आपल्याला 1972च्या भयानक दुष्काळाची आठवण करावी लागेल. ग्रामीण दारिद्र्य निर्मूलनासाठी ही योजना सुरू झाली आणि तिला अभूतपूर्व पाठिंबा मिळाला, ज्याची प्रामुख्याने 4 कारणे आहेत. 4 कारणे? कोणती ती? पहिलं म्हणजे सर्वपक्षीय संमती. दुसरं, यातून रस्ते, तलाव यांसारखी उत्पादक कामे उभी राहिली. तिसरं म्हणजे मजुरांचं शहरांकडे होणारं स्थलांतर थांबलं. आणि चौथं, किमान वेतनाची कायदेशीर खात्री मिळाली. मला वाटतं सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एकाच योजनेला पाठिंबा देणं हे खूप दुर्मिळ आहे. यावरूनच या योजनेची ताकद दिसून येते, नाही का? अगदी 100%. आता 7वा प्रश्न बघूया. प्रश्न 7वा. रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी यंत्रणा, जी जिल्हा ते गाव पातळीवर असते, सविस्तर स्पष्ट करा. ही एक त्रिस्तरीय यंत्रणा आहे. सर्वात वर असतो जिल्हा स्तर, जिथे जिल्हाधिकारी संपूर्ण आराखडा आणि निधीचं नियोजन करतात. म्हणजे ही साखळी एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीसारखीच आहे, जिथे जिल्हाधिकारी हे चक्क CEO सारखं काम पाहतात. हो, तसंच काहीसं. मग त्यांच्याखाली तालुका स्तर असतो, जिथे तहसीलदार मजुरांची नोंदणी आणि कामाचं वाटप करतात. आणि सर्वात खाली पण अत्यंत महत्त्वाचा असा गाव स्तर. तिथे कोण असतं? तिथे ग्रामसभा कामांची निवड करते आणि ग्रामसेवक किंवा तलाठी उपस्थिती नोंदवतात. अच्छा, म्हणजे निर्णय गावातच घेतले जातात. छान. आता 8वा प्रश्न. प्रश्न 8वा. श्रमशक्तीतून ग्रामविकास योजना आणि ग्रामस्वराज्य व रोजगार हक्क यांचा विकास सविस्तर लिहा. आता मगाशी आपण गाव पातळीबद्दल बोललो. श्रमशक्तीतून ग्रामविकास या योजनेत गावालाच एक घटक मानून विकास साधला जातो. गावातच हक्काचा रोजगार मिळाल्याने स्थलांतर थांबतं. म्हणजे हा विचार गांधीजींच्या ग्रामस्वराज्य संकल्पनेशी जोडलेला आहे तर? अगदी बरोबर. गांधीजींची ग्रामस्वराज्य संकल्पना आणि संविधानाचं कलम 40, जे ग्रामपंचायतींबद्दल सांगतं, याला रोजगार हमी कायद्याने कायदेशीर आणि आर्थिक बळ दिलं. खरंच, खऱ्या अर्थाने सत्तेचे आणि विकासाचे विकेंद्रीकरण तळागाळापर्यंत कसे पोचते हे यातून खूप छान समजते. हो ना. आता वळूया 9व्या प्रश्नाकडे. प्रश्न 9वा. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातील प्रमुख 2 उद्दिष्टे सविस्तर स्पष्ट करा. सरनामा म्हणजे प्रस्ताविका. यातली 2 प्रमुख उद्दिष्टे म्हणजे न्याय आणि स्वातंत्र्य. न्याय म्हणजे केवळ कोर्टातला नाही, तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. जात धर्माचा भेदभाव न करता समान संधी. आणि स्वातंत्र्य? स्वातंत्र्य म्हणजे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं अबाधित स्वातंत्र्य. म्हणजे सरनामा हे संपूर्ण संविधानाच्या तत्वज्ञानाचा एक परिपूर्ण असा ट्रेलरच आहे म्हणायचा. अगदी परफेक्ट. आता पुढचा प्रश्न खूप संवेदनशील वाटतोय. प्रश्न 10वा. रोजगार हमी योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान म्हणजेच एक्स ग्रेशिया म्हणजे काय? त्याचं स्वरूप विशद करा. बघा, कामावर असताना मजुराचा दुर्दैवी अपघात झाल्यास किंवा मृत्यू ओढवल्यास मदत देण्याची ही तरतूद आहे. मृत्यू किंवा कायमचं अपंगत्व आल्यास 5,000 रुपयांपर्यंत तातडीची आर्थिक मदत दिली जाते. आणि जर दुखापत झाली तर? मोफत वैद्यकीय उपचार मिळतात आणि रजेच्या काळात निम्मी मजुरी सुद्धा दिली जाते. अरे वा. म्हणजे ही योजना केवळ काम देत नाही, तर कामगारांना एक भक्कम सामाजिक सुरक्षा म्हणजे एक सेफ्टी नेट देखील प्रदान करते. हो, जे अतिशय गरजेचं होतं. आता 11वा प्रश्न वाचते. प्रश्न 11वा. रोयो अंतर्गत उत्पादक कामे म्हणजे काय? अशा 5 कामांची यादी करून माहिती द्या. मगाशी आपण उत्पादक कामांचा उल्लेख केला होता. ही अशी कामे आहेत ज्यातून ग्रामीण भागात कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण होते. याची 5 प्रमुख उदाहरणे आहेत. कोणती? पहिलं जलसंधारण, दुसरं वृक्षारोपण, तिसरं रस्ते विकास, चौथं भूमी सुधारणा आणि 5वं सामाजिक वनीकरण. अच्छा, म्हणजेच हे फक्त खड्डे खणून बुजवणारं काम नाहीये, तर भविष्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया रचण्याचं काम आहे. अगदी अचूक ओळखलत. आता 12वा प्रश्न पाहूया. प्रश्न 12वा. रोजगार हमी योजनेसंबंधीचे श्री वी.स. पागे यांचे विचार आणि योगदान स्पष्ट करा. श्री वी.स. पागे यांना रोजगार हमी योजनेचे शिल्पकार म्हटलं जातं. त्यांनी 1969मध्ये सांगलीतल्या तासगावमध्ये याचा पहिला प्रायोगिक प्रकल्प राबवला. त्यांचा विचार अतिशय स्पष्ट होता. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाला दाम.
बेकारांना काम देण्याची 100% जबाबदारी शासनाची आहे, हा त्यांचा ठाम विचार होता. खरं सांगू, त्या काळात जेव्हा संसाधने कमी होती तेव्हा शासनाने 100% जबाबदारी घ्यावी असा विचार मांडणं हे खूप मोठं धाडस होते. हो, आणि त्याच धाडसामुळे ही योजना उभी राहिली. आता आपण 13व्या प्रश्नाकडे वळतोय, जो थोडा ऐतिहासिक आहे. प्रश्न 13वा, ब्रिटिश राजवटीत आदिवासींचे झालेले शोषण आणि त्यांच्यासाठी केलेल्या संरक्षक प्रशासकीय तरतुदी स्पष्ट करा. हा इतिहासातला खूप काळाकुट्ट अध्याय आहे. ब्रिटिशांनी आणि सावकारांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, त्यांचे जंगलांवरचे नैसर्गिक हक्क हिरावून घेतले आणि त्यांना वेठबिगारी करायला लावली. बापरे. आणि मग संरक्षक तरतुदी कोणत्या होत्या? जेव्हा या अन्यायाविरुद्ध असंतोष वाढला तेव्हा ब्रिटिशांनी 1874 मध्ये शेड्यूल्ड डिस्ट्रिक्ट ॲक्ट आणला. आदिवासी क्षेत्राला वर्जित क्षेत्र म्हणजेच एक्सक्लुडेड एरिया घोषित केलं आणि बाहेरच्यांना तिथे जमीन घेण्यास बंदी घातली. म्हणजे बघा ना, आधी स्वतःच शोषण करायचे आणि मग वाढत्या असंतोषामुळे स्वतःच वर्जित क्षेत्र निर्माण करायचे. ही ब्रिटिशांची विचित्र आणि दुटप्पी नीती होती. अगदी बरोबर. आता 14वा प्रश्न. प्रश्न 14वा, आदिवासी जमातींची प्रमुख वैशिष्ट्ये सांगून त्या भारताच्या कोणत्या विभागात आढळतात ते लिहा. त्यांची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं एक विशिष्ट भौगोलिक क्षेत्र, स्वतंत्र भाषा आणि संस्कृती असते आणि ते पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. आणि ते कुठे आढळतात प्रामुख्याने? भारतात हे प्रामुख्याने 4 विभागात आहेत. ईशान्येत नागा आणि खासी, मध्य भारतात संथाळ आणि गोंड, पश्चिम भारतात भिल्ल आणि वारली, तर दक्षिण भारतात तोडा आणि कादर या जमाती आहेत. भारताचा एक अत्यंत समृद्ध असा सांस्कृतिक नकाशा आहे, जो थेट निसर्गाशी जोडलेला आहे. हो, अत्यंत विलोभनीय असा हा नकाशा आहे. आता आपण शेवटच्या म्हणजे 15व्या प्रश्नावर आलो आहोत. प्रश्न 15वा, वेठबिगार पद्धती, तिचं स्वरूप आणि वेठबिगारी निर्मूलन कायद्यातील तरतुदी स्पष्ट करा. आपण एकदम सुरुवातीला ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता तीच ही वेठबिगारी. यात कर्जापायी पिढ्यानपिढ्या विनामूल्य किंवा अतिशय तुटपुंजा मजुरीवर काम करण्याची सक्ती असायची. ही एक प्रकारची कायमस्वरूपी गुलामीच होती. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. मग यावर कायदा कधी आला? 1976 साली. या कायद्याने ही प्रथा कायमची रद्द केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेठबिगारांची पूर्वीची सर्व कर्ज रद्दबातल ठरवली. त्यांची त्वरित सुटका केली आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदतीची तरतूदही केली. खरंच, कर्जापायी संपूर्ण पिढी गुलाम होऊ शकते ही कल्पनाच भयंकर आहे. 1976च्या कायद्याने खऱ्या अर्थाने या अमानवीय प्रथेला कायमचा पूर्णविराम दिला. नक्कीच, आणि माणसाला सन्मानाने जगण्याचा हक्क परत मिळवून दिला. पंडित नेहरूंनी सांगितलेली आदिवासी पंचशील तत्वे आणि आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या योजना स्पष्ट करा. हे वाचताना मला एका गोष्टीची आठवण झाली. अच्छा, कोणती गोष्ट? म्हणजे हे एखाद्या जुन्या आणि भक्कम इमारतीची डागडुजी करण्यासारखं आहे, जिथे मूळ पायाला कोणताही धक्का न लावता केवळ वरचे बांधकाम सुधारले जाते. हे उदाहरण अत्यंत चपकल आहे. मूळ संस्कृती हा तो पाया आहे आणि आपण बाहेरून जे आधुनिक शिक्षण किंवा तंत्रज्ञान देतोय ती केवळ वरची डागडुजी असावी. पायाच उखडून टाकला तर इमारत कोसळेल. अगदी. पंडित नेहरूंनी सांगितलेली आदिवासी पंचशील तत्वे नेमकी याच विचारांवर आधारित आहेत. यामध्ये 5 प्रमुख स्तंभ आहेत. पहिला स्तंभ म्हणजे स्वविकासाचे स्वातंत्र्य. याचा अर्थ आदिवासींनी त्यांच्या आवडीनुसार प्रगती करावी, त्यांच्यावर बाहेरील आधुनिकता बळजबरीने लादू नये. आणि दुसरा स्तंभ? दुसरा स्तंभ आहे हक्कांचा आदर. म्हणजेच आदिवासींच्या जमीन आणि जंगलांवरील पारंपरिक अधिकारांचा पूर्ण सन्मान राखला गेला पाहिजे. तिसरा स्तंभ स्थानिक प्रशासनावर भर देतो. एक मिनिट. स्थानिक प्रशासन म्हणजे बाहेरून अधिकारी नेण्यापेक्षा तिथेच नेतृत्व निर्माण करणे, असं का? तंतोतंत. प्रशासकीय आणि तांत्रिक कामांसाठी त्यांच्याच लोकांचे संघ तयार करून त्यांना प्रशिक्षित करणे अपेक्षित आहे. चौथा स्तंभ सांगतो की आदिवासी क्षेत्रात प्रशासनाचा अतिरेक नसावा. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या संस्थांना महत्त्व द्यावे? हो, त्यांच्या ज्या स्वतःच्या सामाजिक व सांस्कृतिक संस्था आहेत त्यांच्या माध्यमातूनच काम करावे. आणि 5वा अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणजे गुणवत्तापूर्ण विकास. गुणवत्तापूर्ण विकास म्हणजे नेमके काय? कागदावर रस्ते आणि शाळा बांधल्या म्हणजे विकास झाला, असे नाही का? इथेच तर खरी मेख आहे.
विकास हा केवळ खर्च झालेल्या पैशांवरून किंवा आकडेवारीवरून न मोजता मानवी चारित्र्याच्या आणि त्यांच्या जीवनमानाच्या खऱ्या विकासावरून मोजला जावा. बापरे, हे विचार खूपच प्रगल्भ आहेत. आणि शासनाच्या योजनांबद्दल काय सांगाल? या पंचशील तत्वांशिवाय शासनाने काही प्रत्यक्ष योजनाही राबवल्या आहेत. जसे की शिक्षणासाठी आश्रमशाळांची उभारणी, स्थानिक गरजांसाठी न्यूक्लियस बजेटची तरतूद आणि सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे 1974-75 मध्ये कायदे करून आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना विकण्यावर घातलेली कायदेशीर बंदी. पाया भक्कम ठेवण्याचा हा एक उत्तम कायदेशीर प्रयत्न आहे. आता यातील एका विशिष्ट शब्दाबद्दल अधिक जाणून घेऊया. दस्तऐवजातील प्रश्न क्रमांक 17 असा आहे, आदिवासी उपाय योजना म्हणजेच न्यूक्लियस बजेट म्हणजे काय? तिची उद्दिष्टे आणि त्यातील विविध योजना सांगा. हा शब्द थोडा तांत्रिक वाटतो. हो ना, हे न्यूक्लियस बजेट ऐकायला एखाद्या कॉर्पोरेट फंडसारखे वाटते. याचा प्रत्यक्ष अर्थ काय आहे? न्यूक्लियस बजेट या शब्दाचा अर्थ अतिशय सोपा पण प्रभावी आहे. प्रशासकीय कामांमध्ये निधी मिळायला अनेकदा लाल फितीचा अडथळा येतो. बरोबर. फाईल्स पुढे सरकत नाहीत. अगदी. त्यामुळे आदिवासी उपयोजनेअंतर्गत स्थानिक गरजांनुसार तातडीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेली ही एक विशेष आणि लवचिक आर्थिक तरतूद असते. अच्छा, म्हणजे तातडीच्या गरजांसाठी कुणाची वाट पाहत बसण्याची गरज नाही. हो. येथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे ही योजना थेट स्थानिक आणि तातडीच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देते. याची मुख्य उद्दिष्टे आहेत आदिवासींचे आर्थिक शोषण थांबवणे, पायाभूत सुविधांचा जलद विकास करणे आणि एकंदरीत जीवनमान उंचावणे. आणि यात कोणत्या प्रकारच्या योजना येतात? समजा शेती करायची आहे तर कृषी अवजारे आणि बैलजोडी वाटप केले जाते. पाण्याची गरज असेल तर लघुसिंचन विहिरी, निवाऱ्यासाठी घरकुल योजना राबवली जाते. नुसते पैसे देऊन भागत नाही तर स्वयंरोजगारासाठी तांत्रिक प्रशिक्षणही दिले जाते. जसे की शिवणकाम किंवा मोटार मेकॅनिकचे प्रशिक्षण, जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. हे खरोखरच सक्षमीकरणाचं एक चांगलं मॉडेल आहे. आता शेतीशी निगडीत एका मोठ्या सामाजिक चळवळीकडे वळूया. दस्तऐवजातील प्रश्न क्रमांक 18 आहे, शेतमजूर चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगून त्यांच्या विविध मागण्या स्पष्ट करा. या चळवळीला नक्कीच मोठा इतिहास असणार. निश्चितच. या चळवळीचा इतिहास स्वातंत्र्यपूर्वीच्या काळातच सुरू होतो, जेव्हा कुळांनी जमिनीचे हक्क मिळवण्यासाठी लढे दिले होते. वैचारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतमजुरांच्या शोषणाविरुद्ध अतिशय स्पष्ट आणि तीव्र लढा उभारला होता. आणि महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचे तर महाराष्ट्रात बी.पी. गुजर आणि विठ्ठलराव पागे यांसारख्या नेत्यांनी या विखुरलेल्या चळवळीला एक निश्चित दिशा देण्याचं महत्त्वाचे काम केले. पण या मजुरांच्या नेमक्या मागण्या काय होत्या? केवळ मजुरी वाढवणे इतकाच मर्यादित प्रश्न होता का? नाही. त्यांच्या 5 प्रमुख मागण्या होत्या, ज्या जगण्याच्या मूलभूत अधिकारांशी जोडलेल्या होत्या. पहिली, किमान वेतन कायद्याची केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्ष कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. दुसरी, जे भूमिहीन आहेत त्यांना शासनाच्या पडीक जमिनींचे न्याय्य वाटप करणे. हे खूप महत्वाचे आहे. तिसरी मागणी होती कामाच्या ठिकाणी आरोग्य व निवासाच्या योग्य सोयी उपलब्ध करणे. चौथी, आयुष्यभर राबल्यावर वृद्धापकाळात जगण्यासाठी निवृत्तीवेतन योजना लागू करणे. आणि 5वी, कामाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून मान्य करणे. या सर्व मागण्या एका सन्मानजनक आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. जमिनीच्या वाटपाचा विषय निघालाच आहे, तर पुढचा प्रश्न थेट जमिनीच्या आकाराशी आणि मालकीशी संबंधित आहे. दस्तऐवजातील प्रश्न क्रमांक 19, अल्प व अत्यल्प भूधारक या संज्ञेत कोणाचा समावेश होतो? त्यांच्या जमिनी हस्तांतरणाच्या समस्या सांगा. हे अल्प आणि अत्यल्प भूधारक नक्की कोण असतात? शासनाच्या व्याख्येनुसार या संज्ञा अत्यंत तांत्रिक आहेत. अत्यल्प भूधारक म्हणजे ज्यांना इंग्रजीत मार्जिनल फार्मर्स म्हणतात. यामध्ये असे शेतकरी येतात ज्यांच्याकडे 2.5 एकर किंवा त्यापेक्षा कमी जिरायती जमीन आहे, म्हणजे पावसावर अवलंबून असणारी जमीन. आणि अल्पभूधारक? अल्पभूधारक म्हणजेच स्मॉल शेतकरी, ज्यांच्याकडे 2.5 ते 5 एकर पर्यंत जिरायती जमीन असते. पण त्यांच्या जमिनी हस्तांतरित का होतात? त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत? इथेच शोषणाचे मुख्य चक्र सुरू होते. पावसावर अवलंबून असलेली शेती, त्यात पीक गेलं की पुढच्या हंगामात बी बियाण्यांसाठी पैशांची गरज भासते. बँकांची प्रक्रिया किचकट असल्याने हे शेतकरी गावातील सावकाराकडून भरमसाठ व्याजाने कर्ज घेतात. बापरे. आणि मग कर्ज फिटत नाही.
अगदी चक्रवाढ व्याजाच्या जाळ्यात अडकून शेवटी नाईलाजाने जमिनीचा तो छोटासा तुकडाही सावकाराच्या घशात जातो. या व्यतिरिक्त धरणे किंवा औद्योगिक प्रकल्पांसाठी शासनाकडून भूमी संपादन कायद्याद्वारे जमिनीचं सक्तीचं हस्तांतरण केलं जाते. आणि यामुळे ते कायमचे विस्थापित होतात. होय, योग्य मोबदला आणि पुनर्वसनाअभावी ही शेतकरी कायमस्वरूपी विस्थापित होतात आणि त्यांच्यावर रोजंदारी करण्याची वेळ येते, ज्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढते. हे चक्र खरोखरच विदारक आहे. आता शेतीकडून जंगलांकडे वळूया. दस्तऐवजातील प्रश्न क्रमांक 20. 1988च्या वननीतीची प्रमुख उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये सविस्तर लिहा. 1988ची वननीती ही देशाचा पर्यावरणीय धोरणातील एक मैलाचा दगड मानली जाते. याची प्रमुख उद्दिष्टे होती देशातील पर्यावरणाचे रक्षण करून समतोल राखणे, जमिनीची धूप रोखणे आणि वनांखालील क्षेत्र 33% वाढवणे. एक मिनिट, आपण एका बाजूला म्हणतोय की वनांखालील क्षेत्र 33% वाढवायचे आहे आणि दुसऱ्या बाजूला आदिवासींना जंगलावर अवलंबून राहायचे आहे. यात विरोधाभास नाही का? जंगलतोड वाढणार नाही का? हाच तर या वननीतीचा सर्वात मोठा समतोल होता. या नीतीमध्ये 4 अतिशय ठळक वैशिष्ट्ये आहेत. पहिले, आदिवासी आणि स्थानिकांच्या जळाऊ लाकूड व चाऱ्याच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या पूर्ण करण्याची मुभा देणे. इथे व्यापारी जंगलतोडीला परवानगी नाही. अच्छा, म्हणजे फक्त जिब्राक वापर. हो. दुसरे, तेंदूपत्ता किंवा मध यांसारख्या लघु वन उपजांच्या माध्यमातून आदिवासींना शाश्वत रोजगार मिळवून देणे. तिसरे आणि अत्यंत नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे वनांच्या संरक्षणात स्थानिक लोकांचा सहभाग वाढवणे, ज्याला जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट किंवा JFM म्हणतात. म्हणजे जंगलाचे रक्षण करणारे बाहेरचे रक्षक न ठेवता स्थानिकांनाच ती जबाबदारी देणे. अगदी बरोबर. आणि चौथे वैशिष्ट्य म्हणजे कागद किंवा फर्निचर यांसारखे जे जंगल आधारित उद्योग आहेत त्यांनी जंगले न तोडता स्वतःला लागणारा कच्चा माल स्वतःच्या खासगी लागवडीतून निर्माण करावा. खूपच दूरदृष्टीचे धोरण आहे हे. जंगलाच्याच संदर्भात आणखी एक घटक येतो, तो म्हणजे वनमजूर. दस्तऐवजातील प्रश्न क्रमांक 21 असा आहे, वनमजूर कोणकोणती कामे करतात, त्यांचे वर्गीकरण आणि त्यांना मिळणाऱ्या मजुरीवर भाष्य करा. यांचे काम नक्की कसे असते? वनमजुरांचे काम अतिशय शारीरिक कष्टाचे आणि धोक्याचे असते. ते जंगलात झाडे कापणे, लाकडाचे उंडके तयार करणे, दुर्गम भागात रस्ते बनवणे, वृक्षारोपण करणे आणि लघुवन उपज गोळा करणे ही कामे करतात. आणि त्यांचे वर्गीकरण कसे केले जाते? त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार त्यांना 3 गटात विभागले जाते. पहिले कुशल मजूर, जे तांत्रिक व कौशल्याची कामे करतात. दुसरे अकुशल, जड काम करणारे, जे लाकडे वाहण्यासारखी अतिशय कष्टाची कामे करतात. आणि तिसरे अकुशल, हलके काम करणारे, ज्यांच्याकडे रोपवाटिकेतील सोपी कामे असतात. आणि या कष्टाचा योग्य मोबदला त्यांना मिळतो का? इथेच कायद्याचे अस्तित्व आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील दरी समोर येते. कायद्यानुसार या मजुरांना किमान वेतन मिळणे अपेक्षित आहे, पण वास्तवात जंगले ही दुर्गम भागात असल्याने प्रशासनाचे तिथे फारसे लक्ष नसते. म्हणजे कंत्राटदार गैरफायदा घेतात. हो, याचाच गैरफायदा घेऊन कंत्राटदारांकडून या मजुरांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होते आणि त्यांना अत्यंत कमी मजुरी दिली जाते. कायद्याची अंमलबजावणी हा खरंच एक मोठा अडथळा आहे. अशीच काहीशी परिस्थिती बांधकाम क्षेत्रातही पाहायला मिळते. दस्तऐवजातील प्रश्न क्रमांक 22, बांधकाम मजुरांचे वर्गीकरण आणि विविध वर्गातील मजूर कोणकोणती कामं करतात ते स्पष्ट करा. इथे मजूर कसे विभागलेले असतात? बांधकाम क्षेत्रात मजुरांचे प्रामुख्याने 4 वर्गांत वर्गीकरण केले जाते. पहिला वर्ग आहे अकुशल मजूर. हे मजूर माती खोदणे, विटा किंवा इतर जड साहित्य पाठीवर वाहून नेणे, सिमेंट रेतीचे मिश्रण तयार करणे अशी कामे करतात. आणि दुसरा वर्ग? दुसरा वर्ग आहे निमकुशल मजूर. यामध्ये मुख्य कारागिरांच्या हाताखाली काम करणारे नळ कारागीर म्हणजेच प्लंबरचे मदतनीस, वायरमॅनचे मदतनीस आणि पंप ऑपरेटर यांचा समावेश होतो. आणि मग कुशल आणि अतिकुशलमध्ये कोण येतं? कुशल मजूर या तिसऱ्या वर्गात गवंडी, सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि पेंटर अशी स्वतःचे वेगळे कौशल्य असणारी मंडळी येतात. आणि चौथा वर्ग आहे अतिकुशल मजूर. यामध्ये क्रेन ऑपरेटर, अर्थ मूव्हिंग मशीन म्हणजेच JCB ऑपरेटर आणि इतर तांत्रिक तज्ज्ञ यांचा समावेश असतो. हे वर्गीकरण तर स्पष्ट आहे, पण इतक्या मोठ्या संख्येने असूनही हे मजूर एकत्र का येत नाहीत?
याच संदर्भात दस्तऐवजातील प्रश्न क्रमांक 23 आहे. बांधकाम व्यवसायात मजुरांच्या संघटना संघटित होण्याच्या मार्गातील अडथळे सविस्तर लिहा. एवढ्या मोठ्या क्षेत्रात संघटना का उभी राहत नाही? यामागे 5 अत्यंत व्यावहारिक आणि गंभीर अडथळे आहेत. पहिला अडथळा म्हणजे कामाची अस्थिरता. एखादा प्रकल्प पूर्ण झाला की मजुरांना लगेच दुसऱ्या शहरात काम शोधायला जावं लागतं. म्हणजे एका जागी ते टिकत नाहीत. बरोबर. आणि तेच दुसरं कारण आहे सततचं स्थलांतर. इतरांसाठी घरे बांधणारे हे मजूर स्वतः मात्र कायम भटकत असतात. त्यामुळे संघटन बांधणे कठीण जाते. शिवाय त्यांच्यात भीतीचंही वातावरण असतं ना? अगदी बरोबर. आणि तोच तिसरा अडथळा आहे कंत्राटदारांची दहशत. आपण आवाज उठवला तर कंत्राटदार काम काढून घेईल ही भीती त्यांच्या मनात असते. चौथा अडथळा आहे जातीय व भाषिक भेद. हे मजूर विविध राज्यांतून एकत्र आलेले असतात. आणि 5वा मोठा अडथळा म्हणजे कामगार कायद्यांचे अज्ञान. हे सर्व ऐकल्यावर रोजगाराच्या सुरक्षेचा प्रश्न किती नाजूक आहे हे समजते. याच रोजगाराच्या अधिकारावर दस्तऐवजातील प्रश्न क्रमांक 24 भाष्य करतो. रोजगाराच्या कायदेशीर हक्काची सूत्रे कोणती, या संदर्भात महाराष्ट्राच्या भूमिकेवर भाष्य करा. हा कायदेशीर हक्क म्हणजे नेमके काय? ही केवळ एखादी योजना आहे की हक्क? हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. कामाचा हक्क हे केवळ एखादी योजना किंवा संविधानातील मार्गदर्शक तत्व न राहता त्याला आता एक कायदेशीर अधिष्ठान आहे. यातील मुख्य सूत्र असे आहे की नियमानुसार मजुराने काम मागितल्यानंतर ठराविक दिवसांत, उदाहरणार्थ 15 दिवसांत, शासनाने त्याला काम दिलेच पाहिजे. एक मिनिट. आणि जर शासनाने काम दिले नाही तर त्या मजुराला शासनाकडून बेरोजगारी भत्ता मिळवण्याचा पूर्ण कायदेशीर हक्क असतो. इथे शासनाची जबाबदारी निश्चित होते. आणि यामध्ये महाराष्ट्राची भूमिका ऐतिहासिक आहे. अच्छा, ती कशी? 1977 मध्ये रोजगार हमी कायदा म्हणजेच EGS संमत करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. यामुळे शासनावर रोजगार देण्याची कायदेशीर जबाबदारी निश्चित झाली आणि हे संपूर्ण देशासाठी मॉडेल ठरले. राज्याने देशासमोर एक उत्तम आदर्श ठेवला. पण ही योजना प्रत्यक्ष जमिनीवर किती यशस्वी ठरली? दस्तऐवजातील प्रश्न क्रमांक 25 पाहूया. रोहयू मजुरांची संघटना आणि रोहयूच्या संयुक्त मूल्यांकन अहवालावर सविस्तर माहिती लिहा. रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यावर मजुरांच्या शोषणाविरुद्ध काही संघटनांची निर्मिती झाली. योग्य मजुरी मिळवणे, पिण्याचे पाणी व सावली सुनिश्चित करणे आणि विशेषतः भ्रष्टाचार रोखणे हे या संघटनांचे मुख्य कार्य होते. आणि या योजनेच्या संयुक्त मूल्यांकन अहवालात काय निष्कर्ष निघाले? सगळं आलबेल होतं का? नाही, हा अहवाल अतिशय समतोल होता. केंद्र आणि राज्य सरकारच्या या अहवालात सकारात्मक बाजू अशी होती की गरिबांना प्रचंड मोठा आर्थिक आधार मिळाला आणि बेरोजगारी कमी झाली. आणि त्रुटी काय होत्या? त्रुटींच्या बाबतीत पाहिल्यास काही ठिकाणी तांत्रिक अडचणी, निधीची कमतरता आणि वेळेवर मजुरी न मिळणे अशा समस्या आजही कायम असल्याचे या अहवालाने स्पष्ट केले. कोणत्याही मोठ्या धोरणात अंमलबजावणीचे हे आव्हान असतेच. आता आपण अधिकारांच्या मुळाकडे जाऊया. दस्तऐवजातील प्रश्न क्रमांक 26, नैसर्गिक हक्क म्हणजे काय? भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क यातील फरक स्पष्ट करा. हे थोडे तांत्रिक वाटते. आपण हे सोप्या भाषेत कसे समजून घेऊ शकतो? नक्कीच. नैसर्गिक हक्क म्हणजे असे हक्क जे माणसाला कोणत्याही कायद्याने दिलेले नसून निसर्गाकडून जन्मतःच प्राप्त होतात, जसे की जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क. आणि मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वांमधील फरक? फरक समजण्यासाठी आपण तुमचे मगाशचे इमारतीचे उदाहरण घेऊया. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की मूलभूत हक्क ही नागरिकांची ढाल आहे आणि मार्गदर्शक तत्वे ही सरकारसाठी दिशादर्शक फलक आहेत? अतिशय सुंदर उपमा. यातील मुख्य फरक न्यायप्रविष्टतेचा आहे. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजेच न्यायालयात दाद मागता येते. ही एक ढाळ आहे जी राज्याच्या अधिकारांवर कायदेशीर मर्यादा घालते. आणि मार्गदर्शक तत्वे? याउलट मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. ती राज्याला लोककल्याणासाठी केवळ नैतिक आदेश देतात. त्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयामार्फत सक्ती करता येत नाही. अगदी स्पष्ट झाले. आता स्वातंत्र्यानंतरच्या परिस्थितीवर नजर टाकूया. दस्तऐवजातील प्रश्न क्रमांक 27, स्वातंत्र्य काळातील आदिवासी व भटक्या विमुक्त जमातींचे प्रश्न आणि त्यांची सद्यस्थिती विशद करा. स्वातंत्र्यानंतर तरी त्यांचे प्रश्न सुटले का? दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही आदिवासींसमोर जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण
वनांवरून होणारे विस्थापन, शिक्षणाचा अभाव आणि कुपोषण असे गंभीर प्रश्न होते. तर भटक्या जमातींसमोर सततचे स्थलांतरण हा मोठा प्रश्न होता. मग आज त्यांची सद्यस्थिती कशी आहे? पण प्रशासकीय त्रुटींमुळे पायाभूत समस्या जसे की कुपोषण आणि विस्थापन आजही पूर्णपणे सुटलेल्या नाहीत. कागदावरचे कायदे आणि प्रत्यक्ष वास्तव यात मोठी दरी आहे. आता पुन्हा एकदा जमिनीच्या मालकीकडे येऊया. दस्तावेजातील प्रश्न क्रमांक 28, न नोंदविलेल्या कुळांच्या समस्या आणि त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी सविस्तर स्पष्ट करा. मुळात कोणी वर्षानुवर्ष जमीन कसत असेल तर त्याची नोंद का नसावी? खरं तर याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पूर्वीच्या जमीनदारी पद्धतीमध्ये दडलेली आहे. त्यावेळी बहुतांश कुळे केवळ तोंडी करारावर मालकाची जमीन कसत असत. त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर किंवा लेखी पुरावा नसल्यामुळे अधिकृत नोंदी झाल्याच नाहीत. बापरे! आणि या एका चुकीचा त्यांना काय फटका बसला? हा फटका अत्यंत भयानक होता. जेव्हा कसेल त्याची जमीन हा कायदा आला तेव्हा 7-12 उतार्यावर या कुळांची नोंदच नसल्याने त्यांना याचा कोणताही फायदा मिळाला नाही. कायदेशीर संरक्षण नसल्याने जमीन मालक आजही त्यांना कोणत्याही क्षणी बेदखल करू शकतात. वर्षानुवर्षे घाम गाळूनही केवळ पुराव्याअभावी हक्क गमावण्याची ही एक मोठी शोकांतिका आहे. आता जंगलातील काही पारंपरिक अधिकारांबद्दल जाणून घेऊया. दस्ताऐवजातील प्रश्न क्रमांक 29, विस्तार हक्क आणि वृक्षपट्टा योजना यांचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. हे दोन्ही अधिकार नेमके काय आहेत? विस्तार हक्क, ज्याला निस्तार हक्क असेही म्हणतात, हा आदिवासींना दिलेला पारंपरिक अधिकार आहे. या अंतर्गत ते जंगलातून त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी जसे की जळाऊ लाकूड आणि चारा वापरू शकतात. आणि वृक्षपट्टा योजना, यात जमिनीची मालकी दिली जाते का? नाही, इथेच गंमत आहे. वृक्षपट्टा योजनेमध्ये जमिनीची मालकी दिली जात नाही. पडीक किंवा गायरान जमिनीवर केवळ झाडे लावण्यासाठी आणि संवर्धनासाठी भूमिहीनांना हा हक्क दिला जातो. अच्छा, म्हणजे जमीन शासनाचीच राहते. हो, जमीन शासनाचीच राहते, पण त्या लावलेल्या झाडांतून किंवा फळांतून जे उत्पन्न मिळते त्यावर त्या मजुराचा पूर्ण हक्क असतो. खरोखरच एक उत्तम सुवर्णमध्य आहे. आता मजुरीच्या प्रश्नावर परतूया. दस्ताऐवजातील प्रश्न क्रमांक 30, किमान वेतन कायद्याचा उद्देश सांगून महाराष्ट्रात त्याच्या अंमलबजावणीची स्थिती सांगा. किमान वेतन कायद्याचा मूळ उद्देश काय होता? असंघटित क्षेत्रातील मजुरांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला कायदेशीररित्या मिळवून देणे आणि त्यांचं आर्थिक शोषण थांबवणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. आणि महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी कशी होत आहे? महाराष्ट्रात कृषी आणि बांधकाम क्षेत्रासाठी किमान दर निश्चित केले आहेत. मात्र मजुरांमधील अज्ञान आणि कंत्राटदारांच्या दडपशाहीमुळे आजही अनेक ठिकाणी कमी मजुरी दिली जाते. म्हणजेच अंमलबजावणी 100% यशस्वी झालेली नाही. कायद्याचे अस्तित्व पुरेसे नाही हे पुन्हा सिद्ध होते. आता दस्तऐवजातील एका अत्यंत कळीच्या कायद्यावर बोलूया. प्रश्न क्रमांक 31, भूमी संपादन कायदा 1894 आणि भूधारकांच्या विस्थापनाच्या समस्या स्पष्ट करा. एखादा प्रकल्प येतो आणि लोकांची जमीन जाते, यामागची प्रक्रिया काय आहे? भूमी संपादन कायदा 1894 नुसार सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठी सरकार कोणत्याही खाजगी जमिनीचा कायदेशीररित्या ताबा घेऊ शकते. पण यामुळे ज्यांची जमीन जाते त्यांच्या समस्यांकडे कसे पाहिले जाते? त्यांच्या समस्या अतिशय गंभीर आहेत. विस्थापित शेतकऱ्यांना योग्य मोबदला वेळेवर न मिळणे, पर्यायी व योग्य ठिकाणी पुनर्वसनाचा अभाव आणि पिढ्यानपिढ्या कसलेली जमीन गेल्याने रातोरात भूमिहीन व बेरोजगार होणे या त्यांच्या मुख्य समस्या आहेत. विकासाची किंमत कोणाला तरी मोजावीच लागते हे यातून दिसते. आता या दस्तऐवजातील शेवटच्या प्रश्नाकडे आपण आलो आहोत. प्रश्न क्रमांक 32, दळी जमीन आणि एकसाली जमीनधारक म्हणजे काय? भूदान चळवळीचे स्वरूप व उद्दिष्टे सांगा. या जमिनीच्या प्रकारांबद्दल काय सांगाल? दळी जमीन म्हणजे जंगलातील झाडे झुडपे साफ करून लागवडयोग्य बनवून कसण्यासाठी मजुरांना दिलेली जमीन. आणि एकसाली म्हणजे केवळ एका वर्षाच्या करारावर दिलेली जमीन जिचे दरवर्षी कायदेशीर नूतनीकरण करावे लागते. आणि या सर्वांवर उपाय म्हणून आलेली भूदान चळवळ काय होती? भूदान चळवळ ही आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेली चळवळ होती. मोठे जमीनदार यांच्याकडून स्वेच्छेने जमिनीचे दान मिळवून ती जमीन भूमिहीन आणि गरीब शेतकऱ्यांना वाटणे हा या चळवळीचा मुख्य उद्देश होता. एक अतिशय प्रश्न 33 असा आहे. जंगल संबंधी हक्कांच्या समस्या आणि वनहक्क परिपूर्तीचे विधायक मार्ग उदाहरणासह स्पष्ट करा.
आता यातल्या समस्या पाहिल्या तर त्या खरोखरच विचार करायला लावणाऱ्या आहेत. हो, कारण वनविभागाने जंगलांवर जे कडक निर्बंध घातलेत ना, त्यामुळे आदिवासींचे जे पारंपरिक हक्क होते, जसे की जळाऊ लाकूडांना किंवा गुरांसाठी चारा गोळा करणं, ते त्यांच्याकडून पूर्णपणे हिरावले गेले आहेत. म्हणजे एक प्रकारे वनरक्षक आणि आदिवासी यांच्यात एक उभा दावाच निर्माण झाला. अगदी. हा संघर्ष मुळात मालकी आणि उपजीविका यांच्यातला आहे. पिढ्यानपिढ्या तिथे राहणाऱ्या माणसाला अचानक घुसखोर ठरवलं गेलं आणि विकासाच्या नावाखाली जी जंगलतोड होतीये त्यामुळे त्यांचं उपजीविकेचं मुख्य साधनच नष्ट होतंय. बापरे. पण मग यावर काही उपाय आहेत का स्रोतांमध्ये? हो, यावर अतिशय प्रभावी असे विधायक मार्ग सुचवलेत. पहिला मार्ग आहे सामूहिक वनहक्क. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातलं मेंढालेखा गाव. अच्छा, मेंढालेखा. हो, या गावाने आमच्या गावात आम्हीच सरकार अशी घोषणा दिली आणि जंगलाचं व्यवस्थापन स्वतःच्या हाती घेतलं. दुसरा मार्ग म्हणजे सहभागातून वनीकरण. यात काय होतं, स्थानिकांना नुसते कामगार न मानता वृक्षारोपणात सामील करून त्यांना उत्पन्नाचा हिस्सा दिला जातो. म्हणजे केवळ वरून निर्बंध लादण्याऐवजी स्थानिकांनाच त्या प्रक्रियेचा भाग बनवणं हा खरा उपाय आहे. पण मग यात सरकारी यंत्रणेचा हस्तक्षेप कसा कमी होतो? तिथेच तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मार्ग समोर येतो, तो म्हणजे ग्रामसभा सक्षमीकरण. पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभेला थेट लघुवन उपजांच्या विक्रीचे अधिकार दिले गेलेत. त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण होतं. अगदी बरोबर. यामुळे निर्णय प्रक्रियेत स्थानिकांचा सहभाग वाढतो आणि वनविभागावरचं अवलंबित्व कमी होतं. जंगलातल्या या संघर्षावरून आपण आता शहरांमधल्या एका वेगळ्याच संघर्षाकडे वळूया, जो थेट इमारती बांधणाऱ्या लोकांशी संबंधित आहे. प्रश्न 34 वाचतेय मी. कल्याणकारी सेवा कशा पद्धतीने मिळतात? बांधकाम मजुरांच्या कल्याणकारी सुविधांची माहिती द्या. इथेच मगाशी उल्लेख केलेला तो गुल्लकचा रंजक भाग सुरू होतो. हो, तो सेसचा मुद्दा. अगदी. या सेवा मिळवण्यासाठी मजुराची इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि या सुविधांचा खर्च सरकार स्वतःच्या तिजोरीतून करत नाही बरं का, तर तो मालक किंवा बिल्डरकडून वसूल केलेल्या सेसमधून चालतो. हे मजुरांसाठी असलेल्या पिगी बँकसारखंच आहे. अगदी समर्पक उपमा आहे ही. बिल्डर्सकडून जमा होणारा हा जो सेस आहे, तो मजुरांच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकतो हे त्या सुविधा पाहिल्यावर लक्षात येतं. या सुविधा प्रामुख्याने 4 भागात विभागल्या आहेत. अच्छा, कोणत्या 4? पहिली आहे शैक्षणिक सुविधा, ज्यात मजुरांच्या पाल्यांना पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती मिळते. दुसरी म्हणजे आरोग्य आणि विमा. आजारपडात उपचारांसाठी मदत आणि दुर्दैवानं अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचं विमा संरक्षण मिळतं. अरेच्या, 5 लाखांचं संरक्षण ही खूप मोठी रक्कम आहे. पण या व्यतिरिक्त त्यांच्या रोजच्या राहणीमानासाठी काही आहे का? नक्कीच आहे. तिसरी सुविधा घरकुल संदर्भात आहे. स्वतःचं घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी अनुदान मिळतं. आणि चौथी अत्यंत गरजेची सुविधा म्हणजे सुरक्षा संच. म्हणजे ते हेल्मेट वगैरे? हो, अगदी. कामाच्या ठिकाणी जीवघेणे अपघात टाळण्यासाठी मजुरांना हेल्मेट, जॅकेट, बूट आणि हँडग्लोव्ज विनामूल्य पुरवले जातात. हे सगळं कागदावर तर खूपच आश्वासक वाटतंय. पण व्यवस्थेचा कल नेहमीच शोषणाकडे कसा असतो हे इतिहासात डोकावलं तर स्पष्ट होतं. प्रश्न 35 याचबद्दल आहे. प्रश्न 35. 1894 मधील पहिली राष्ट्रीय वननीती आणि तिचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. आता हे धोरण पाहिलं तर लक्षात येतं की ब्रिटिशांनी ही नीती केवळ आणि केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आखली होती. होय, आणि यातली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे उद्दिष्ट त्यांनी कसं लपवलं आणि कायदेशीर भाषेत गुंडाळून कसं अंमलात आणलं याची पद्धत. या नीतीचे 3 मुख्य मुद्दे आहेत. पहिला, महसूल वाढवण्यासाठी ब्रिटिशांनी जंगलांचे राखीव, संरक्षित आणि गाव जंगले असे अत्यंत सोयीस्कर वर्गीकरण केले. म्हणजे स्वतःच्या सोयीनुसार हिस्से केले. बरोबर. दुसरा मुद्दा, जो स्थानिकांसाठी खूप अन्यायकारक होता, तो म्हणजे स्थानिक लोकांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पारंपरिक अधिकारांना त्यांनी हक्क मानलंच नाही, त्याला केवळ सवलती असा दर्जा दिला. थोडक्यात सांगायचं तर एखाद्याला त्याच्याच घरात पाहुणा ठरवायचं आणि तो हॉलमध्ये झोपू शकतो ही त्याला दिलेली सवलत आहे असं सांगायचं. म्हणजे सरकार केव्हाही या सवलती काढून घेऊ शकत होतं. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. आणि तिसरा मुख्य मुद्दा म्हणजे या धोरणाचं छुपं उद्दिष्ट. ब्रिटिशांना त्यांच्या रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी आणि जहाजांच्या बांधणीसाठी मजबूत लाकडाचा अखंड पुरवठा हवा होता. त्यासाठीच त्यांनी हा घाट घातला.
म्हणजे विकासाच्या नावाखाली अधिकृत लूट सुरू होती. पण जंगलांचं महत्त्व केवळ लाकडापुरतंच नसतं ना. प्रश्न 36 याच संदर्भात आहे. वनांची रोजगार निर्मिती क्षमता किती आहे? लघुवन उपजांचं आर्थिक महत्त्व सांगा. जर आपण आकडेवारी पाहिली तर ती थक्क करणारी आहे. वनांमध्ये दरवर्षी 200 कोटी मनुष्य दिवस रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. बरोबर आहे. आणि ही क्षमता केवळ झाडं लावण्यापुरती मर्यादित नाही, तर त्यातून मिळणाऱ्या लघुवन उपजांच्या अर्थकारणाशी जोडलेली आहे. आदिवासींच्या दृष्टीनं या उपजांचं महत्त्व जगण्या-मरण्या इतकं असतं. म्हणजे त्यात तेंदूपत्ता वगैरे येतो का? हो, तेंदूपत्ता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. विडी उद्योगासाठी लागणारा हा पत्ता आदिवासींच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे. यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. पण तेंदूपत्ता तर वर्षभर नाही मिळत ना. मग बाकीच्या काळात काय? म्हणूनच हिरडा, बेहडा, डिंक, मध आणि औषधी वनस्पतींचं संकलन महत्त्वाचं ठरतं. जेव्हा शेतीत काहीच काम नसतं, विशेषतः मे आणि जूनच्या रखरखीत काळात, तेव्हा याच उत्पादनांच्या विक्रीतून आदिवासींना थेट हातात पैसा मिळतो. जंगलातल्या या मजुरांसारखीच अवस्था शहरांमधल्या बांधकाम मजुरांची असते. प्रश्न 37 वाचते. बांधकाम मजुरांचे शोषण रोखण्यासाठी कोणते कायदे आणि संरक्षक तरतुदी आहेत? या असंघटित क्षेत्रात कामगारांना अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करावं लागतं. म्हणूनच त्यांच्यासाठी 3 प्रमुख कायदे आहेत. पहिला, किमान वेतन कायदा 1948, ज्यामुळे ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी मजुरी देता येत नाही. दुसरा, इमारत व इतर बांधकाम कामगार कायदा 1996, जो सुरक्षेसाठी आहे. आणि तिसरा, समान वेतन कायदा 1976. कोणत्या संरक्षक तरतुदी लागू होतात? महत्त्वाच्या तरतुदी म्हणजे दिवसाचे जास्तीत जास्त 8 तास काम, ओव्हरटाईम मिळणं सक्तीचं, मजुरीचा दर फलकावर लावणं आणि मजुरी रोख म्हणजे कॅश स्वरूपात देणं अनिवार्य करणं. मजुरी रोख स्वरूपात देण्यामागे बँक खात्यांचा अभाव हे कारण असावं. पण हे कायदे असूनही परिस्थिती खरंच सुधारतीये का? प्रश्न 38 याच वास्तवावर बोट ठेवतो. प्रश्न 38. बांधकाम मजुरांची परिस्थिती सुधारण्यासाठी कोणते उपाय योजले पाहिजेत? नुसते कायदे करून चालत नाही, काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. म्हणूनच 4 अतिशय व्यावहारिक उपाय सुचवलेत. पहिली पायरी म्हणजे नोंदणी. प्रत्येक मजुराची नोंदणी करून ओळखपत्र देणं. दुसरी उपाययोजना आहे फिरती रुग्णालय किंवा मोबाईल क्लिनिक्स. ही फिरती रुग्णालये तर अगदी बँडेड लावण्यासारखी आहेत ना. म्हणजे तात्पुरती मलमपट्टी. निवाऱ्याच्या बाबतीत काय उपाय आहेत? हाच तिसरा उपाय आहे. कंत्राटदाराने गलिच्छ वस्त्यांऐवजी स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहे असलेली निवारा केंद्रे उपलब्ध करून दिली पाहिजेत. आणि चौथा उपाय म्हणजे कौशल्य विकास. अकुशल मजुरांना गवंडी काम किंवा सुतारकामाचं प्रशिक्षण दिल्यास त्यांचं उत्पन्न वाढू शकेल. हे उपाय खरोखरच विचारपूर्वक दिलेत. आता आपण पुन्हा इतिहासात जाऊया. प्रश्न 39. वनमजुरांच्या हक्कांविषयीचा ब्रिटिश कालखंड आणि त्यातील हक्कांचं स्वरूप स्पष्ट करा. आपण पाहिलं की ब्रिटिश काळात वनांना थेट राष्ट्रीय संपत्ती घोषित केलं होतं. हो, आणि हा काळ वनमजुरांसाठी प्रचंड शोषणाचा होता. हक्कांचं स्वरूप 3 मुद्द्यांवरून स्पष्ट होतं. पहिलं म्हणजे त्यांना वेठबिगार म्हणून राबवलं जायचं. दुसरं, त्यांचे पारंपरिक शिकार आणि वनउपज वापराचे हक्क पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले गेले. म्हणजे त्यांच्याच जंगलात त्यांना चोर ठरवलं गेलं. यात कंत्राटदारांची काय भूमिका होती? अतिशय क्रूर भूमिका होती. प्रशासनाने कंत्राटदारांना वनांचे ठेके दिले आणि मजुरांचे शारीरिक व आर्थिक शोषण करण्यास खुली मुभा दिली. हा इतिहास अस्वस्थ करणारा आहे. पण स्वातंत्र्यानंतर यात बदल झाला का? प्रश्न 40. 1952च्या वननीतीचं स्वरूप आणि ती कोणत्या 6 सार्वजनिक गरजांवर आधारित आहे ते स्पष्ट करा. या नीतीचा मुख्य उद्देश पर्यावरण आणि औद्योगिकरण यात समतोल राखणे हा होता. कागदावर हा समतोल साधण्यासाठी त्यांनी 6 गरजा निश्चित केल्या. पहिली गरज जमिनीचा संतुलित वापर आणि वनांखालील क्षेत्र वाढवणे. दुसरी, डोंगराळ भागातील धूप रोखणे. तिसरी, नदीखोऱ्यांचे संरक्षण करणे. हे तर सगळं पर्यावरणाविषयी झालं. माणसांचं काय? चौथी गरज थेट ग्रामीण जनतेशी जोडलेली होती, म्हणजे त्यांना सरपण आणि चारा देणे. 5वी, देशाचे रक्षण आणि उद्योगांच्या गरजा पूर्ण करणे. आणि 6वी गरज म्हणजे वनातून महसूल मिळवणे. थांबा, महसूल मिळवणे ही गरज आजही यात आहेस? म्हणजे ब्रिटिशांच्या धोरणालाच एका राष्ट्रवादी वेष्टनात गुंडाळून सादर केलं. मग प्रश्न 41 असा उभा राहतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वनांतून कंत्राटदारांच्या उच्चाटनाची भूमिका असूनही त्यांचं प्राबल्य का टिकून आहे? यामागे गुंतागुंतीची कारणे आहेत.
पहिलं कारण प्रशासकीय अडथळे. दुर्गम भागात सरकारी यंत्रणा पोचत नाही, तिथे स्थानिक कंत्राटदार महत्त्वाचे ठरतात. दुसरं कारण राजकीय लागेबांधे. पण मजुरांनी स्वतःहून काही प्रयत्न केले नाहीत का? केले ना. आणि तेच तिसरं कारण आहे, सहकारी संस्थांचे अपयश. भ्रष्टाचारामुळे वनमजूर सहकारी संस्था मोडकळीस आल्या. आणि चौथं कारण म्हणजे मजुरांचे अज्ञान आणि गरिबी. कंत्राटदार त्यांना आगाऊ रक्कम देऊन कर्जाच्या जाळ्यात अडकवतात. म्हणजे ही आगाऊ रक्कम एक सापळाच आहे. पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे का? होय, आहे. प्रश्न 42, राळेगण सिद्धी आणि मेंढालेखा यांसारख्या प्रयोगांतून वनहक्कांची परिपूर्ती कशी झाली ते उदाहरणासह स्पष्ट करा. राळेगण सिद्धीमध्ये अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून पडीक जमिनीवर वनीकरण झालं. हो, राळेगण सिद्धी हा नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विकासाचा नमुना आहे. तर मेंढालेखा हा कायदेशीर हक्कांच्या लढ्याचा आदर्श आहे. त्यांनी सामूहिक वनहक्क कायद्याचा वापर करून वन विभागावर कायदेशीर नियंत्रण मिळवलं. ग्रामसभा स्वतः निर्णय घेते. हे प्रेरणादायी आहे. पण जेव्हा प्रशासन मनमानी करतं तेव्हा काय करायचं? यासाठी संविधानाने मार्ग दिलाय. प्रश्न 43, प्राधिलेखांचे विविध प्रकार सांगून त्यांचे महत्त्व विशद करा. मला वाटतं हे प्राधिलेख म्हणजे प्रशासनाच्या मनमानीला रोखणारा इमर्जन्सी ब्रेकच आहे. इमर्जन्सी ब्रेक ही उपमा अगदी योग्य आहे. संविधानाने 4 मुख्य प्राधिलेख दिलेत. पहिला, बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे हेबियस कॉर्पस. बेकायदेशीर अटक झालेल्या व्यक्तीला न्यायालयात हजर करण्याचा आदेश. दुसरा आहे परमादेश किंवा मॅन्डमेस. आणि न्यायालयच अधिकाराबाहेर काम करत असेल तर? त्यासाठी तिसरा प्राधिलेख आहे प्रतिषेध. तो कनिष्ठ न्यायालयांना रोखण्यासाठी असतो. आणि चौथा आहे अधिकार पृच्छा. या प्राधिलेखांचे महत्त्व मोठे आहे, कारण हे प्रशासनाच्या मनमानीपासून मूलभूत हक्कांचं रक्षण करतात. आता एका ज्वलंत समस्येकडे येऊया. प्रश्न 44, आधुनिक तंत्रज्ञान आणि बेरोजगारी यांचा संबंध स्पष्ट करा. आपण पाहतोय, स्वयंचलित यंत्रांमुळे कामाचा वेग वाढलाय. पूर्वी 10 मजूर जे काम करत ते आता 1 यंत्र करतं. तसं पाहिलं तर हा केवळ नोकऱ्या कमी होण्याचा प्रश्न नाही, तर कौशल्याची गरज बदलण्याचा प्रश्न आहे. अकुशल मजुरांची मागणी झपाट्याने कमी झाली आहे. केवळ तांत्रिक ज्ञान असलेल्यांनाच रोजगार मिळतोय. अशा वेळी कामगारांसाठी काय पर्याय उरतो? प्रश्न 45, बेरोजगार भत्ता मिळवण्यासाठी असणाऱ्या अटी कोणत्या? 4 अटी आहेत. पहिली, वय 18 वर्षांवर आणि रोहयो कार्डावर नोंदणी सक्तीची. दुसरी अट तांत्रिक आहे. मजुराने कामासाठी लेखी स्वरूपात मागणी केलेली असावी. लेखी मागणी. ग्रामीण भागात जिथे साक्षरता कमी असते तिथे ही अट म्हणजे एक अडखळाच आहे ना? होय. तिसरी अट, मागणी केल्यापासून 15 दिवसात काम न मिळाल्यास भत्ता मिळतो. आणि चौथी अट, जर सरकारने काम दिले आणि मजुराने नाकारले तर तो भत्त्यास अपात्र ठरतो. हा भत्ता मिळवणं सोपं नाही. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती असते. प्रश्न 46, जिल्हास्तरीय रोहयो समितीची रचना स्पष्ट करा. या समितीचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी असतात. सदस्यांमध्ये सर्व खासदार, आमदार आणि अधिकारी असतात. म्हणजे हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत. यांचं काम काय असतं? वार्षिक कामांचा आराखडा मंजूर करणं आणि मंजूर निधीचा पारदर्शक वापर होतोय की नाही यावर नियंत्रण ठेवणं. आता आपण पुन्हा जंगलाकडे वळूया. प्रश्न 47, मुख्य वन उपज आणि लघु वन उपज यातील फरक सांगा. हे वर्गीकरण कसं होतं? हा फरक शासनाच्या नफ्यावर आधारित आहे. मुख्य वनउपजमध्ये सागवान, साल यांसारखं महागडं लाकूड येतं, ज्यातून सरकारला मोठा महसूल मिळतो. आणि लघु वन उपजांच्या बाबतीत? त्यात फुले, फळे, औषधी वनस्पती, तेंदूपत्ता येतात. यातून सरकारला थेट महसूल मिळत नसला तरी हे आदिवासींच्या रोजगाराचं मुख्य साधन आहे. प्रश्न 48, वनमजूर सहकारी संस्थांची निर्मिती का झाली? शोषणाची साखळी मोडणे हाच उद्देश होता ना? अगदी बरोबर. खाजगी कंत्राटदारांची साखळी मोडून मजुरांना उत्पन्नात न्याय्य वाटा मिळवून देणं. यामुळे मजूर स्वतः मालक बनतात आणि त्यांना नफा मिळतो. आता पुन्हा शहराकडे येऊया. प्रश्न 49, बांधकाम मजुरांच्या आरोग्याला असणारे धोके स्पष्ट करा. आपण उंच इमारती पाहतो पण धोके विसरतो. 3 प्रकारचे धोके आहेत. पहिला, श्वसनाचे आजार. सिमेंटच्या धुळीमुळे दमा आणि टीबी होतो. आणि रसायनांचाही परिणाम होत असेल? हो. दुसरा धोका, त्वचेचे आजार. रसायनांमुळे खाज किंवा कायमस्वरूपी जखमा होतात. आणि तिसरा सर्वात मोठा धोका म्हणजे अपघात, उंचावरून पडणे. आधुनिक शहरांचा विकास यांच्या जीवावर उभा आहे. आता शेवटचा प्रश्न. प्रश्न 50, समान वेतन कायदा 1976चे बांधकाम मजुरांसाठी महत्त्व सांगा.
स्त्रियांना शारीरिक कष्टाच्या कामात पुरुषांपेक्षा कमी मजुरी दिली जाते, हा आर्थिक भेदभाव आहे. आणि हाच भेदभाव मोडून काढण्यासाठी हा कायदा महत्वाचा आहे. एकाच स्वरूपाच्या कामासाठी स्त्री आणि पुरुषाला समान वेतन देणं हा कायदा सक्तीचे करतो.